अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. भक्तांनो, कधी कधी आयुष्य इतकं अंधारून जातं की देवाचं नाव घ्यायची ही ताकद उरत नाही आणि नेमक्या त्या क्षणी कुठून तरी अदृश्य हात खांद्यावर येतो आणि तो हात म्हणजेच स्वामी समर्थांचा. आज मी सांगणार आहे एक असा अनुभव ज्यात प्रश्न अनेक होते पण उत्तर एकच होतं, श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, चला तर मग आजच्या ह्या दादांच्या अनुभवाला सुरुवात करूया दादांच्याच शब्दात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आजचा हा अनुभव आपण श्रेयस दादांचा पाहणार आहोत. श्रेयस दादा सांगतात की संपूर्ण ब्रह्मांडाचे चालक, मालक आणि पालक असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी माझा त्रिवार मुजरा. मी छोट्याशा जॉबला होतो. माझे लग्न झालेले नाही. मी आणि माझे वडील आम्ही दोघंही जॉब करत होतो. मला अजून एक भाऊ आणि एक लहान बहीण आहे आणि आई, असं आमचं 5 जणांचं कुटुंब आहे. सर्व काही व्यवस्थित होतं. म्हणजे मला तशी बऱ्यापैकी नोकरी होती. फार काही नाही, पण माझ्या घराला मात्र थोडाफार हातभार लागत होता. शिक्षण जास्त नसल्यामुळे कुठे चांगली नोकरी लागली नाही. वडिलांचंही तसंच काहीचं होतं. आम्हा दोघांच्या जीवावर घर चालत होतं. मी अगदी छोटीशी नोकरी करत होतो, म्हणजे निदान दररोजचा घर खर्च तरी निघत होता. परंतु नंतर अशा अडचणी यायला लागल्या की त्या अडचणींमुळं मी पूर्ण खचून गेलो. म्हणजे एकदा का अडचणी यायला सुरुवात झाली की त्या इतक्या आपल्यावरती आघात करतात की त्यातून आपल्याला सावरायला सुद्धा वेळ मिळत नाही. आणि असंच काहीसं माझ्या बाबतीतही घडत होतं. अचानक काय झालं की मी जॉबवरती होतो आणि अचानक आम्हाला तिथेच एका मोठ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला काही जणांची नावं घेतली आणि त्यांना आतमध्ये केबिनमध्ये बोलवलेलं आहे असं सांगितलं. आम्ही 5-6 जणं होतो. आम्ही सगळं मिळून 5-6 जणं केबिनमध्ये गेलो आणि तिथं जे काही आम्हाला सांगितलं ते ऐकून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. तिथे सांगण्यात आलं की कंपनी थोडीशी तोट्यामुळे जात असल्यामुळे आता थोडे कर्मचारी कमी करावे लागणार आहेत आणि त्यामध्ये तुमचं नाव आहे. त्यामुळे तुमचं जे काही पेमेंट आहे ते तुम्हाला तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येईल. उद्यापासून तुम्ही कामावरती येऊ नका. हे ऐकून मला तर काय करावं काही समजत नव्हतं, कारण त्यामध्ये एक नाव माझंही होतं. आता पुढे कसं होणार किंवा काय होणार ह्याची मला जास्त टेन्शन येऊ लागलं. मी तसाच थकलेल्या पायांनी, अगदी पावलं माझी जड झाली होती आणि तसाच मी घरी गेलो आणि काय करावे, कोणाला काय सांगावे मला काही सुचत नव्हतं. मी तसाच बसून राहिलो शांत. आई जेवायला हाक मारत होती, मात्र माझं तिच्याकडेही लक्ष नव्हतं. काय करावे काही समजत नव्हते. आईने जेवायला हाक मारण्यापूर्वी देवाची वात लावली. तिथे बसून तिने देवाला प्रार्थना म्हटली. माझी आई खूपच अगदी श्रद्धाळू होती. तिची देवावरती अगदी अपार श्रद्धा होती. ती दररोज स्वामी समर्थांची सेवा करायची. सारखं स्वामी 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 नाम जपायची आणि ती स्वामींचं नाम जपायला लागली. आधीच मला खूप टेन्शन होतं आणि त्यात हिचं हे, म्हणून मी तिच्यावर खूप जोरात ओरडलो की तुला स्वामींशिवाय दुसरं काही दिसतं की नाही? सारखं जेव्हा बघावं तेव्हा स्वामी स्वामी स्वामी. तुझे स्वामी काय केलं का आत्तापर्यंत तुझ्यासाठी? कधी घरात खायला अन्न असते, कधी नसते, तर तुझ्या स्वामींनी कधी आणून दिले का? मी इतका जाम चिडलो होतो की आईला काय समजेनाच की हा असा का करतोय. पण आईने मला शांततेतच म्हटलं की बाळा, चांगल्या वेळेत तर सगळेच साथ देतात, परंतु वाईट वेळेत जे खरे साथ देतात ते म्हणजेच माझे स्वामी. तू कधीही अडचणीत असशील, नडला असशील तर फक्त स्वामींना श्रद्धेने हाक मार. बघ, माझे स्वामी तुझ्यासाठी नक्की धावून येतील. आणि ते उत्तर ते इतक्या प्रेमाने दिलं की माझा जो काही चिडलेला स्वर होता किंवा माझा जो काही राग होता तो त्याच्यावरती मलाच पश्चाताप होऊ लागला. म्हणजे मी असं कसं वागू शकतो? मला जे काही बाहेर टेन्शन होतं ते मी असं आईवरती चिडून दाखवायला नको हवं होतं. याचा मला खूप वाईट वाटलं.
आणि असेच थोडा वेळ गेला. आईने जेवायला हाक मारली. मी म्हटलं मला भूक नाही, मला जेवायचं नाही. परंतु तिने मला विचारायला सुरुवात केली की काय झालं आहे का वगैरे, कशाचं तुला टेन्शन आहे का. तितक्यात बाबासुद्धा आले. आता बाबा आल्यानंतर मला आई तरी पण विचारतच होती. मला बाबांनी सुद्धा विचारलं आणि मग मी बाबांना आणि आईला सर्व काही खरं सांगितलं. म्हटलं की कामावरून मला काढून टाकलं आहे. हे ऐकून त्यांनासुद्धा टेन्शन आलं. परंतु आई म्हणाली की अरे काळजी कशाला करतोस, तुला दुसऱ्या ठिकाणी नक्कीच नोकरी मिळेल. आणि आम्ही नंतर जेवायला बसलो. मला फारशी भूक नव्हती आणि खाण्यावरही माझं मन नव्हतं. मी कसंबसं थोडंसं जेवलो आणि माझ्या रूममध्ये निघून गेलो. परंतु काय करावं काहीच समजत नव्हतं. असेच दिवस जात होते. 1, 2, 3 महिने निघून गेले, मात्र मला कुठेच जॉब मिळत नव्हता. लहान भाऊ आणि बहीण शिकत होते. त्यांचा शिक्षणाचा खर्च आता आम्हाला पेलत नव्हता, कारण वडील एकटेच कमावणारे होते आणि खाणारी 5 तोंडं होती. काय करावे काही समजत नव्हते. सर्व काही अगदी हाताच्या बाहेर चाललं होतं. मग मी एका ठिकाणी एका कपड्याच्या दुकानामध्ये गेलो. तिथे विचारलं की काही काम आहे का, तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं. मग तिथेच मी बाहेर येऊन उभा राहिलो. आजूबाजूला बघितलं तर तिथे फक्त कपड्याचीच दुकानं होती आणि काही भांड्यांची वगैरे पण दुकानं होती. मी थोडंसं तोच विचार करत आलो घरी आणि माझ्या डोक्यामध्ये थोडं चाललं होतं. मात्र पैशाचं भांडवल नाही म्हणून मी जरा शांत बसलो होतो. हाच विचार करत करत 8-15 दिवस गेले आणि मी शेवटी एक निर्णय घेतला. म्हटलं की आता आपण तिथे एक चहाचा स्टॉल टाकावा आणि मी तिथेच एक छोटीशी चहाची टपरीच टाकली. आता ती टपरी जरा बऱ्यापैकी चालू होती. येणारे जाणारे लोक तिथे चहा प्यायचे. दुकानदार येऊन सुद्धा चहा घेऊन जात होते, पित होते. माझा जरा बऱ्यापैकी नफा होत होता, परंतु पाहिजे असा होत नव्हता. एक दिवस माझी आई तिथे आली आणि तिने येताना स्वामी समर्थांचा फोटो घेऊन आली होती. तिने माझ्या टपरीमध्ये स्वामी समर्थांचा फोटो ठेवला आणि येतानाच ती त्याला हार घेऊन आले होते. तो हारसुद्धा तिने फोटोला घातला आणि मला म्हणाली की बाळा बघ, तू दररोज सकाळी जेव्हा टपरी उघडतोस ना, तेव्हा ह्या महाराजांच्या फोटोसमोर एक अगरबत्ती लावत जा आणि त्यांना नमस्कार करून तुझ्या ह्या व्यवसायाला तू सुरुवात कर. बघ, याच्यामध्ये तुला फायदा हा नक्कीच होणार आहे. आणि तिथून पुढे मी तसंच करू लागलो. दररोज सकाळी महाराजांच्या फोटोसमोर अगरबत्ती लावू लागलो, त्यांचं नाम घेऊ लागलो. आता माझ्या टपरीमध्ये महाराजांची गाणी चालू होती, तारक मंत्र चालू होतं. आणि काय चमत्कार बघा ना, ज्या दिवशी माझ्या आईने माझ्या टपरीमध्ये महाराजांचा फोटो ठेवला त्या दिवशी माझे ग्राहक डबल झाले आणि मला जो काही फायदा होता तो फायदासुद्धा डबल झाला होता. आणि जेव्हापासून फोटो ठेवला तेव्हापासून माझे ग्राहक झपाट्याने वाढू लागले. आता हळूहळू मला त्या चहाच्या टपरीमध्ये सुद्धा थोडा फायदा जास्तच होऊ लागला. म्हणून मी चहासोबत आता वडापाव, समोसे आणि काही स्नॅक्ससुद्धा ठेवले. त्यालासुद्धा लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि माझा होणारा फायदा हा वाढतच होता. मला तर म्हटलं ही सगळी महाराजांचीच कृपा आहे. जेव्हापासून महाराज माझ्या टपरीमध्ये विराजमान झाले आहेत तेव्हापासून माझा फायदा हा होतच आहे. एक दिवस तेथीलच एक दुकानदार त्या चहाच्या टपरीवरती चहा पिण्यासाठी आले आणि ते मला म्हणाले की किती दिवस असा टपरीवरती चहा विकणार आहेस? हा जो मागे गाळा दिसतो आहे हा मला भाड्याने द्यायचा आहे. जर तुला त्याचे चहा किंवा तुझं छोटंसं हॉटेल चालू करत असेल तर तिथे तू करू शकतोस. मला तो गाळा विकायचाच आहे. मी म्हटलं की विकत घेण्यासाठी माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. सध्या तरी मी तो गाळा भाड्याने घेतो. आणि मी तो गाळा भाड्याने घेतला आणि त्या गाळ्यामध्येच आता मी चहा, स्नॅक्स, वडापाव, समोसे सर्व काही विकू लागलो. माझ्या दुकानावरती आता भरपूर गर्दी व्हायची. आजूबाजूची लहान मुलं, येण्या जाणारी माणसं, साईडची जी काही दुकानं होती त्या सगळ्यांची लोक येऊन तिथे माझ्या इथे येऊन नाश्ता वगैरे करून जायची. माझा चांगलाच फायदा होत होता. आता माझ्या डोक्यात विचार आला की आपण हा गाळा स्वतःचाच विकत घेऊयात, म्हणजे आपली काहीतरी हक्काची प्रॉपर्टीसुद्धा होईल. आणि त्याच्या शेजारीच एक गाळा होता. मी विचार करून आणि थोडे पैसे जमवून इकडून तिकडून उसने घेऊन मी ते दोन्ही गाळे विकत घेतले आणि दोन्ही गाळ्यांचा मी एक चांगलं छान असं हॉटेल बांधलं. आता माझ्या हॉटेलमध्ये जेवण, नाश्ता, चहा, बिस्किट सगळं मी ठेवलं होतं. त्याच्यामुळे लोक फारशी जास्त येऊ लागली आणि ही सर्व काही महाराजांचीच कृपा होती.
मी जे काही लोकांचे पैसे उसने घेतले होते ते पैसेसुद्धा आता मी परत केले होते. आता होणारा नफा हा निव्वळ माझाच होता. त्याच्यामध्ये कोणीही हकदार नव्हतं किंवा कोणाचं काहीही देणं नव्हतं. आता घरची परिस्थितीही बऱ्यापैकी सुधारली. पण भक्तांनो, ज्या दिवशी माझ्या आईने महाराजांचा फोटो माझ्या टपरीमध्ये आणून ठेवला आणि जेव्हापासून मी महाराजांसमोर नतमस्तक झालो, पूर्णपणे त्यांना शरण गेलो ना, तेव्हापासूनच मला माझ्या आयुष्याला आणि माझ्या यशाला खरी सुरुवात झाली. जेव्हापासून महाराज माझ्यासोबत आले तेव्हापासूनच मी व्यवसायामध्ये अगदी म्हणजे स्वतःच्या पायावर सुद्धा खंबीरपणे उभा राहिलो. मी मनापासून स्वामी समर्थांना हाक मारली की महाराज, मी जे काही करतो आहे त्यात मला यश द्या. आणि खरंच महाराजांनी मला यश दिले. माझ्या आईची सेवा ही कामी आली, ती महाराजांपर्यंत पोचली. आता माझ्या हॉटेलमध्ये स्वामी समर्थांची मी मोठी मूर्ती स्थापन केलेली आहे. दररोज सकाळी मी अगदी भक्तिभावाने त्या मूर्तीसमोर हात जोडतो, त्या दिवा लावतो, अगरबत्ती, धूप, दीप सर्व काही लावतो. आणि हीच माझी महाराजांसाठी खरी सेवा आहे. महाराजांना दुसरी कोणतीही सेवा नको असते. म्हणजे तुम्ही त्याचं जर असं दिखावेपणा करत असाल तर ती सेवा काही कामाची नाही. तुम्ही जर दिवसातून एकदा तरी पूर्ण प्रेमाने, श्रद्धेने आणि भक्तिभावाने महाराजांचं नाम घेतलात ना, तर ती सेवासुद्धा महाराजांना अतिशय प्रिय होते. आणि अशीच माझी सेवा होती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. तर भक्तांनो, ह्या श्रेयदादांचा अनुभव खरंच खूप छान होता. तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आत्ताच आपला भक्तिमार्ग, एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.